नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI रिक्रुटमेंट 2023ची आपण 772 पदासाठी जी CBT2 होणार आहे यामधील इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्ससाठी म्हणजेच काय तर 772 पदामधील केवळ 360 पदाकरिता इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सची CBT2 एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आपण इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्ससाठी जो काही सिलेबस आहे तो आपण कव्हर करत आहोत। स्पेशली मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा आपण सिलेबस या ठिकाणी MCQ पॅटर्न स्वरूपात पाहत आहोत। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालचं लास्ट डेट होती ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठीची CBT2 एक्झामकरिता। आय होप तुम्ही सर्वांनी फॉर्म फिलअप केला असेल। सो पाहूयात या व्हिडिओमध्ये ड्रॉइंग टूल MCQ बद्दल प्रश्न, ठीक आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पाहूयात पहिला प्रश्न बघा, द ॲक्युरसी ऑफ द ड्रॉइंग डिपेंड ऑन क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज्ड। ओके, ही स्टेटमेंट आहे, बरोबर आहे की चुकीचे या ठिकाणी सांगायचं आहे। तर बघा, द ॲक्युरसी ऑफ द ड्रॉइंग डिपेंड ऑन द क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज्ड। ओके, सो काय असणार आहे, पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बरोबर असणार आहे। ओके, सो बघा नेक्स्ट प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज मेड ऑफ थिन स्ट्रिप ऑफ वूड अरेंज्ड इन अ लाइन टू फॉर्म अ रेक्टँगल and on which of the drawing is made। ओके, सो बघा पर्याय आहेत मिनी ड्राफ्टर, ड्रॉइंग बोर्ड, प्रोटेक्टर अँड स्केल। सो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा, ऑप्शन बी ड्रॉइंग बोर्ड। ओके, ड्रॉइंग बोर्ड विच इज मेड ऑफ थिन स्ट्रिप ऑफ वूड अरेंज्ड इन टू लाइन टू फॉर्म अ रेक्टँगल। ओके, सो अशा प्रकारे ड्रॉइंग बोर्ड असतं बघा। ओके, सो ड्रॉइंग बोर्ड इज द राईट आन्सर। नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, विच ऑफ द फॉलोइंग टूल्स इज यूज टू ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन। ओके, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करण्यासाठी खालीलपैकी कोणते टूल्स वापरले जातात? तर पर्याय बघा, मिनी ड्राफ्टर, प्रोटेक्टर, टी स्क्वेअर आणि फ्रेंच कर्व। सो कोणते टूल्स या ठिकाणी वापरले जाते? तर बघा प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, टी स्क्वेअर। टी स्क्वेअर इज यूज टू ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन। ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, which of the following instrument can be used to draw a accurate perpendicular line, parallel line and angular line? Okay, so option is mini drafter, T square, protector and set square। Okay, so question number 4 right answer is what? Mini drafter। Option A, mini drafter is used to draw a accurate perpendicular line, parallel line and angular line। Okay, perpendicular line, parallel line and angular line। Okay, mini drafter is to be used। Next question number 5, see, according to the Indian Standard Institute ISI, which among the following designation has the size 1000 into 700 in mm? Okay, so बघा, according to Indian Standard Institute साईज डेसिग्नेशन या ठिकाणी दिलेलं आहे 1000 ते इंटू 700 mm कशाची साईज आहे? तर बघा B0, B1, B2 आणि B3। सो बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, B1 साईज। अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट B1 साईज डेसिग्नेशन इज 1000 इंटू 700 mm। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6, which is the most common tool used for a drawing circle? ओके, ड्रॉइंग सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणतं कॉमन टूल आहे या ठिकाणी विचारलं आहे? तर बघा, फ्रेंच कर्व, मिनी ड्राफ्टर, डिवायडर आणि कंपास। तर कोणतं या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं फॉर ड्रॉइंग सर्कल? ओके, सो बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? क्वेश्चन नंबर 6 राईट आन्सर इज ऑप्शन डी, कंपास इज द राईट आन्सर। ओके, कंपासने आपण काय करू शकतो? सर्कल ड्रॉ करू शकतो। दिस इज मोस्ट कॉमनली इन्स्ट्रुमेंट यूज्ड टू ड्रॉ सर्कल। ओके, कंपास इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7, फॉर अ ड्रॉइंग सर्कल विथ अ लार्ज रेडियस विच ऑफ द फॉलोइंग टूल इज यूज्ड? बोक कंपास, लेंथनिंग बार कंपास, डिवायडर आणि प्रोटेक्टर। सो प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर काय असणार आहे बघा,
प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर काय असणार आहे तर 7 लेंथनिंग द बार कंपास ऑप्शन बी इज द राईट आन्सर फॉर ड्रॉइंग सर्कल लार्ज रेडियस. ओके, फॉर ड्रॉइंग सर्कल लार्ज रेडियस which of the following tool is used for lengthening bar compass? Lengthening bar compass is to be used to draw a large circle. Next question बघा, प्रश्न क्रमांक 8 which of the following drawing tools is used by architects for making a blueprint? ओके, खालीलपैकी कोणते ड्रॉइंग टूल्स आर्किटेक्ट वापरतात फॉर मेकिंग ब्ल्यूप्रिंट्स? ओके, सो बघा ड्रॉइंग पेन्सिल, डस्टर्स, इंक पेन आणि इरेझर. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? इंक पेन. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. इंक पेन इज टू बी यूज्ड बाय आर्किटेक्ट फॉर मेकिंग अ ब्ल्यूप्रिंट. ओके, इंक पेन वापरतात. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9 विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल्स इज नॉट यूज्ड टू सेट द ड्रॉइंग सीट्स ऑन टू द ड्रॉइंग बोर्ड? ओके, सो पर्याय बघा ड्रॉइंग क्लिप्स, ड्रॉइंग पिन्स, डिवायडर आणि ॲडेझिव्ह टेप्स. ओके, सो प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर काय असणार आहे? डिवायडर. डिवायडर इज नॉट टू बी यूज्ड फॉर ड्रॉइंग टू सेट ड्रॉइंग सीट्स ऑन ए ड्रॉइंग बोर्ड. ओके, काय वापरलं जात नाही तर डिवायडर वापरलं जात नाही. ड्रॉइंग क्लिप वापरले जातात, ड्रॉइंग पिनसुद्धा वापरले जातात आणि ॲडेझिव्ह टेपसुद्धा या ठिकाणी वापरलं जातं, फक्त डिवायडर वापरले जात नाही. तर बघा नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10 अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन ISI व्हॉट इज द साईज ऑफ द डेसिग्नेशन A3 इन MM? ओके, सो बघा या ठिकाणी A3 साईज इन MM विचारलेली आहे अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन. पर्याय बघा 420 × 297, 841 × 594. पर्याय क्रमांक सी बघा 1189 × 841 आणि पर्याय क्रमांक डी बघा 297 × 210. सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे काही डेसिग्नेशन आहेत अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन नुसार तुम्हाला डेसिग्नेशन माहिती असायला हवं. आता A0, A1, A2, A3, A4 आणि A5 पर्यंत काय आहेत डेसिग्नेशन आहेत. तर बघा आता प्रत्येकाचं डेसिग्नेशन तुम्हाला माहिती असायला हवं. आता या A3चं विचारलेलं आहे तर बघा A0चं काय असणार आहे 1189 × 841 mm. तर हा A0चा आहे. तर A0 हा सर्वात जास्त साईजचा असणार आहे. A0 हे लक्षात ठेवायचं आहे. A0 पासून A1, A2, A3, A4 आणि A5 पर्यंत काय होत जातात, डिक्रीज होत जातात, इन्क्रीज होत नाहीत. असं बघा अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन A0 साईज सर्वाधिक असते. आता आपल्याला विचारलं आहे A3ची साईज काय असणार आहे बघा. A1ची बघा A1 साईज ओके 80841 × 594. आता A3ची विचारलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार बघा. क्वेश्चन नंबर 10 राईट आन्सर इज व्हॉट? ऑप्शन ए 420 × 297. ऑप्शन ए इज दी राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, A3चं विचारलेलं आहे 420 × 297. सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेसिग्नेशन माहिती असायला हवं. अशा प्रकारे इनडायरेक्टली क्वेश्चन काय होत असतात एक्झाममध्ये विचारले जात असतात. ठीक आहे, तर तुम्हाला हे पाठच असायला हवं. नेक्स्ट प्रश्न पाहूयात बघा, प्रश्न क्रमांक 11 विच ऑफ दी फॉलोइंग ड्रॉइंग टूल्स इज यूज्ड टू ट्रान्सफर डायमेन्शन वेन देअर इज अ रेपिटेशन ऑफ द डायमेन्शन? ओके, सो कंपास, प्रोटेक्टर, डिवायडर आणि मिनी ड्राफ्टर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत. तर कोणते इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी वापरले जाते टू ट्रान्सफर डायमेन्शन वेन देअर इज अ रेपिटेशन ऑफ द डायमेन्शन? ओके, सो बघा पर्याय आहेत कंपास, प्रोटेक्टर, डिवायडर आणि मिनी ड्राफ्टर. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? डिवायडर. ओके, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 12 विच ऑफ द फॉलोइंग ग्रेड ऑफ लीड इज द हार्डेस्ट? ओके, फॉलोइंग ग्रेड लीड इज द हार्डेस्ट विचारलेलं आहे. 6B, 5H, 4B आणि 6H. ओके, कोणती हार्डेस्ट ग्रेड लीड आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 12चं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी 6H इज द हार्डेस्ट ग्रेड लीड्स. ओके, 6H हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 13 फॉर मार्किंग अँगल्स विच ऑफ द फॉलोइंग ड्रॉइंग टूल्स इज टू बी यूज्ड? फॉर मार्किंग अँगल्स
प्रोटेक्टर, डिवायडर, कंपास आणि फ्रेंच कर्व. ओके, सो प्रश्न क्रमांक 13चं योग्य उत्तर असणार प्रोटेक्टर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. प्रोटेक्टर इज यूज्ड टू फॉर मार्किंग द अँगल्स. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 14. युजिंग 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री and 45 degree, 45 degree to 90 degree set square, which of the following angle is not possible to draw. ओके, सो बघा पर्याय आहेत 45 डिग्री, 30 डिग्री, 10 डिग्री आणि 90 डिग्री. तर कोणते अँगल या ठिकाणी पॉसिबल नाही ड्रॉ करण्यासाठी. तर बघा प्रश्न क्रमांक 14चे योग्य उत्तर असणार 10 डिग्री. 10 डिग्री अँगल आपण काय करू शकत नाही. 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री, तसंच 45 डिग्री आणि 45 डिग्री, तसंच 90 डिग्री सेट स्क्वेअरद्वारे आपण काय करू शकत नाही. तर 10 डिग्री अँगल आपण ड्रॉ करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन सी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड टू ड्रॉ द लाईन फास्ट. ओके, पॅरलल लाईन फास्ट. ओके, सेट स्क्वेअर, रुलर स्क्वेअर, प्रोटेक्टर आणि रोल अँड ड्रॉ. ओके, कोणत्या इन्स्ट्रुमेंटने आपण पॅरलल लाईन फास्ट ड्रॉ करू शकतो या ठिकाणी विचारलं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 15चं योग्य उत्तर काय असणार आहे रोल अँड ड्रॉ. रोल अँड ड्रॉने आपण काय करू शकतो, लाईन फास्ट ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, रोल अँड ड्रॉने आपण काय करू शकतो, लाईन फास्ट ड्रॉ करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 15 प्रश्न आज पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त MCQ कव्हर करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू. तर विद्यार्थी मित्रांनो, डेसिग्नेशन जे आहे तुम्हाला पाठच करून ठेवावं लागणार आहे. त्यावरती तुम्हाला इनडायरेक्टली क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर बघा A0चं जर पाहिले तर या ठिकाणी 1189 इंटू 841 mm हे सर्वाधिक मोठी साईज असणार आहे. A1ची साईज जर पाहिली तर बघा 841 इंटू 594 mm हे डेसिग्नेशन आहे. A2ची जर पाहिलं तर बघा A3चं जर पाहिलं तर बघा आपण मगाशी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे A3ची साईज जी आहे ती 594 इंटू 420 mm. A4 297 इंटू 210 mm. विद्यार्थी मित्रांनो, हे डेस्टिनेशन तुम्हाला जर तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल विथ ॲक्युरेसी. ओके, सो बघा या ठिकाणी तुम्हाला डेस्टिनेशन व्यवस्थितरित्या करायचं आहे. कोणते इन्स्ट्रुमेंट कशासाठी वापरले जातात हे देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निम्मीची जी क्वेश्चन बँक आहे तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल. त्या निम्मीचे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितरित्या करायचं आहे, कारण बेसिक क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर बघा ITI इन्स्ट्रक्टरची जी काही 1457 जागेसाठी CBT2 एक्झाम झालेली आहे, त्यामध्ये CBT2 एक्झाममध्ये सुद्धा बेसिक क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. सो या जास्त डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकत नाही, जसं आपण इन्स्ट्रक्टरच्या एक्झाममध्ये पाहिलेलं आहे. तर बघा बेसिक क्वेश्चन जे रिगार्डिंग आहे आपल्या टेक्निकल एक्झामसाठी ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. सो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त MCQ कव्हर करत. नेक्स्ट भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.